एका विशिष्ट तारखेलाच अशोक खरातनं अनेक पतसंस्थेमध्ये खाती उघडली। त्या तारखेमागील रहस्य काय? पोलीस खात्यामध्ये चर्चेचा विषय आहे। त्या तारखेलाच खरातनं कुठं कुठं खाती उघडली? पोलिसांनी काही पतसंस्थांकडून सर्व माहिती मागवलेली असल्याची माहिती आहे। तर अनेक पतसंस्था, बँकांचे आर्थिक व्यवहार पोलीस यंत्रणांच्या रडारवर आहेत। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। या तारखे संदर्भातले नेमकी काय माहिती समोर आली आहे, किरण यांच्याकडून समजून घेऊया। किरण, विक्रांत, प्रामुख्यानं अशोक खरात याचे दररोज नवनवे कारनामे समोर येत आहे। मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जे हवाला रॅकेटची चर्चा आहे आणि विशेषतः त्यानं ज्या पतसंस्थेमध्ये खातं उघडलेले आहेत ते खाते एकाच तारखेला उघडल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे या तारखेचं रहस्य काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न देखील तपास यंत्रणेच्या माध्यमातून केला जातोय। याच तारखेला ही खाते उघडण्यामागची काही कारणं होती का, हा देखील शोध या सगळ्या काळामध्ये घेतला जातोय। मात्र एक महत्त्वाची बाब म्हणजे नाशिकच्या सिन्नरमधील आणि अहिल्यानगरच्या राहता या ठिकाणच्या असलेल्या ज्या दोन पतसंस्था आहेत त्या पतसंस्थेच्या अनुषंगानं जो तपास केला जातोय त्या तपासाच्या दरम्यान ही बाब समोर आलेली आहे। त्यामुळे या पतसंस्थांसह अन्य काही ज्या बँका आहेत ज्या ठिकाणी अशोक खरातची खाती आहेत ती देखील तपासली जात आहेत। तपास यंत्रणेच्या रडारवर पतसंस्था आणि बँका आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नेमक्या या तारखा कोणत्या होत्या आणि या सगळ्या अनुषंगानं येत्या काळामध्ये जो तपास केला जातोय त्या तपासाचा जो भाग आहे त्यामध्ये या तारखेचा प्रामुख्यानं विचार आता या तपास यंत्रणेच्या माध्यमातून केला जातो। त्यामुळे या तारखेचं नेमकं रहस्य काय आहे हे तपासाअंती स्पष्ट होईल। विक्रांत, किरण, तारीख नेमकी कोणती, त्या संदर्भातली काही चर्चा सुरू आहे का पोलीस खात्यामध्ये किंवा मग नाशिकच्या इतरही कोणत्या सर्कल्समध्ये? प्रामुख्यानं अंकशास्त्राचा अभ्यास म्हणून अशोक खरात हा अनेकांवर प्रभाव टाकत होता। वेगवेगळ्या तारखांच्या नावाखाली तो अनेकांना वेगवेगळे संदेश देत होता, सल्ले देत होता। मात्र अशा सगळ्या दरम्यान अंकशास्त्राला मानणारा हा अशोक खरात होता अशा स्वरूपाची जी माहिती आहे त्या सगळ्या अनुषंगानं त्यानं जी तारीख निश्चित केलेली आहे ती तारीख जरी समोर येऊ शकलेली नसली तरी एकाच तारखेला हे सगळे उघडण्यामागचं कारण काय आहे ती तारीख देखील इंटरेस्टिंग आहे। त्यामुळे या सगळ्या दृष्टीनं आता तपास जो आहे तो कशा पद्धतीने होतो हे बघावं लागणार आहे आणि त्यानंतर ही जी तारीख आहे ती तपासाअंती स्पष्ट होईल। विक्रांत, धन्यवाद किरण, दिलेल्या आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये मोठी अपडेट समोर आलेली आहे। मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमधून हवाला रॅकेट चालवल्याची शक्यता वर्तवली जाते। वर्षभरासाठी महागडा सूट रूम बुक करून व्यवहार सुरू असल्याची माहिती आहे। हॉटेलमधून कोट्यवधींची देवाणघेवाण झाल्याचाही संशय आहे। प्रकरणाचे धागेदोरे हे दुबई कनेक्शनकडे वळण्याची शक्यता आहे। SITच्या तपासामध्ये हवाला रॅकेटचे महत्त्वाचे पुरावे हाती आलेले आहेत। राज्याबाहेरही व्यवहारांची व्याप्ती असल्याची नोंद आहे। तपास अधिक गडद झालाय। पुढील तपासाकडे सर्वांचं लक्ष आहे। खरात प्रकरणातील पीडित महिलांना मानसिक धक्का बसलेला आहे। 8 ते 9 महिलांनी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतल्याची माहिती आहे। व्हिडिओ व्हायरल झाल्यानं अनेक महिला नैराश्याच्या सावटात आहेत तर काही महिला घरातच एकट्या राहत असल्याचं समोर आलंय। SITकडून महिलांना धीर दिला गेलेला आहे, सुरक्षिततेची ग्वाही दिली गेलेली आहे। पीडित महिलांची अज्ञात स्थळी चौकशी सुरू आहे। संवेदनशीलतेनं हा सगळा तपास सुरू आहे। व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। सायबर पोलिसांकडून सोशल मीडियावर करडी नजर ठेवण्यात आली। तपास पथकाला न सांगता खरातचा मुलगा शहरातून गायब झालाय। 2 दिवस चौकशीनंतर अचानक संपर्क बाह्य झालेल्या हर्षवर्धनचा मोबाईल बंद आहे। पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे। पत्नी आधीच फरार आहे, आता मुलगाही फरार झालाय। तपासावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। पुरावे नष्ट होण्याची आणि तपासात अडथळ्याची शक्यता आहे। कुटुंबीय आणि निकटवर्तीयांची चौकशी सुरू आहे। बोंधू खरात प्रकरणामध्ये सोनोग्राफी सेंटर डॉक्टर चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले आहेत। लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये SITनं मोठी कारवाई केली। गर्भपातासंदर्भात महत्त्वाची माहिती गोळा करण्यावर भर दिला जातोय। महिला आणि पुरुष डॉक्टरांची सखोल चौकशी केली जाते। बुधवारच्या सुनावणीसाठी पुरावे गोळा करण्याची धावपळ सुरू आहे। खरातची पोलीस कोठडी वाढवण्यासाठी SIT प्रयत्नशील असेल। पीडितेचा गर्भपात नेमका कुठं झाला याचा शोध सुरू आहे। खरात प्रकरणामध्ये आणखी धक्कादायक माहितीची शक्यता आहे। बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये ब्रोकरही चौकशीच्या फेऱ्यात अडकलेला आहे। जमिनीच्या व्यवहारांवर SITची करडी नजर तर नाशिक, पुणे, अहिल्यानगरमधील काही संशयित रडारवर आहेत। एका ब्रोकरची आधीच सखोल चौकशी पूर्ण झाली आहे। प्रॉपर्टी रॅकेटचा संशय अधिक बळावलेला आहे। 60 लाखांची जमीन 22 लाखात बळकावल्याचा आरोप आहे।
ब्रोकर मार्फत फिर्यादीशी ओळख झाल्याची माहिती आहे. या पूर्वीच्या गुन्ह्यांमध्येही जमीन व्यवहारांचा धागा तर महसूल विभागातील अधिकाऱ्यांची भूमिका सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आहे. खऱ्यातवर आतापर्यंत 12 गुन्हे आहेत. आणखी मोठे धागेदोरे समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते.